अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ सर्व ताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे. आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जाऊ हीच स्वामीच्यांनी प्रार्थना करून आजच्या नवीन व्हिडिओला नवीन सेवेला सुरुवात करूया. तर बघा, बऱ्याच वेळेस आपल्या जीवनामध्ये आपल्याला मनाजोगी नोकरी मिळत नाही किंवा विवाहामध्ये अडचण येते किंवा संतान प्राप्ती होत नाही किंवा कोर्ट कचेरी असे बरेचसे प्रश्न किंवा संकट, आर्थिक समस्या आपल्याला आपल्या जीवनामध्ये असतात आणि खूप शिक्षण होऊन सुद्धा आपल्याला मनासारखी नोकरी मिळत नाही किंवा मनासारखं आपल्याला घर मिळत नाही. आपल्याला जे काही कोणतं घर घ्यायचं आहे, फ्लॉट घ्यायचा आहे, तर तो मिळत नाही. त्याचबरोबर लग्न होऊन खूप वर्ष झालेली आहे तरी पण संतान प्राप्ती होत नाही. त्याच्यासाठी खूप साऱ्या अडचणी येतात. अशा खूप असंख्य प्रश्न आहेत. बऱ्याच ताईंच्या आणि दादांच्या जीवनात अशा खूप सारे प्रश्न आहेत ना, त्या प्रश्नाला त्यांना सामोरं जावं लागतं. पण बघा, तुमच्या मनातील इच्छा पूर्ण व्हावी, जी काही कठीणातली कठीण इच्छा आहे ती खूप पासून म्हणजे त्याच जाग्यावर ठामपणे थांबलेली आहे. तर ती इच्छा ही तुमची पूर्ण होणार म्हणजे होणार. त्यासाठी तुम्हाला हा उपाय आवर्जून करायचा आहे. हा उपाय इतका छान आणि इतका प्रभावशाली आणि लवकरात लवकर फलप्राप्ती देणारा हा उपाय आहे. बघा, हा जर उपाय म्हणजे ही जर सेवा तुम्ही जर अंतःकरणाने श्रद्धायुक्त भावनेने जर केली तर 100% तुम्हाला याची फलप्राप्ती लवकरात लवकर होणार. तर ती सेवा कोणती आहे आजच्या या व्हिडिओमार्फत जाणून घेऊया. त्याआधी जर तुम्ही चॅनेलला जर आपल्या नवीन असाल तर चॅनेलला आपल्या सबस्क्राईब करा आणि लाईक करायला अजिबात विसरू नका. त्याचबरोबर तुमच्या ज्या कोणी ताई दादा आहेत त्यांना या अडचणीतून सामोरं जावं लागत असेल तर त्या ताईंना दादांना हा व्हिडिओ शेअर करायलाही विसरू नका. तर बघा, आपल्याला खूप सारे प्रश्न आपल्या जीवनामध्ये असतात की आपण जे काही काम हाती घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला म्हणजे योग्य तो निर्णय घ्यायचा कळत नाही किंवा जे काही काम आपण हाती घेतलेलं आहे की मला हे करायचं आहे, मला ह्याच्यात पुढे जायचं आहे, मला ही नोकरी पाहिजे आहे असं आपण म्हणतो. पण असे बरेचसे अडथळे येतात त्याच्यामुळे आपण त्याच्यात पुढे जाऊ शकत नाही. बघा, आता एका ताईंची कमेंट आहे की माझ्या मुलाने खूप साऱ्या परीक्षा दिलेल्या आहेत आणि तो प्रत्येक वेळेस परीक्षा देतो पण त्याला नोकरी मिळत नाही, मनासारखी त्याला नोकरी मिळत नाही. परीक्षा तर देतो पण नोकरी मिळायची म्हणलं की काहीतरी अडथळे येतात आणि त्याला ती नोकरीच मिळत नाही. असं का बरं होतं? तर बघा, जीवनामध्ये अशा बऱ्याचशा अडचणी येतात. त्याच्यासाठी काही ना काही आपल्या मागे समजा बऱ्याच जणांना पितृदोष असतो. त्या पितृदोषामुळे त्यांचे कामे अर्धवटच राहतात. कारण जर घराला लागलेला जर पितृदोष असेल तर आपल्याला संतान प्राप्तीसाठी अडथळे येत असतात, नोकरीसाठी अडथळे येतात, विवाहासाठी अडथळे येतात. त्याचबरोबर आणखीन खूप साऱ्या अडचणी आपल्याला निर्माण होतात. पण हे सर्व काही एकाच सेवेने दूर होऊ शकतं. ती सेवा म्हणजे स्वामी चरित्र सारामृताचे 108 पारायण. जो कोणी व्यक्ती स्वामी चरित्र सारामृताचे 108 पारायण विश्वास ठेवून, श्रद्धा ठेवून करतो, त्याची नक्कीच त्याची सेवा स्वामी महाराजांपर्यंत पोहोचते आणि त्यांना 3 दिवसाच्या आतच अनुभव येतो. बघा, खूप छान अशी ही सेवा आहे. तुम्ही आता काय, आपण कोणतीही सेवा करताना विश्वास ठेवून ठामपणे ती सेवा करायला पाहिजे. असं नाही की त्या ताईंनी सांगितलं 3 दिवसात अनुभव येईल, त्या ताईंनी सांगितलं 24 तासात अनुभव येईल, मग मी पण ती सेवा करणार. मग मला पण आज दुसरा दिवस आहे, आज तिसरा दिवस आहे, झाली माझी सेवा आणि मला कसा अनुभव येत नाही, 24 तास तर होऊन गेले, मला अनुभव कसा येत नाही, असं बऱ्याच जणांना वाटतं. पण दिवस मोजायचे नाहीत, तास मोजायचा नाही,
मनामध्ये, डोक्यामध्ये एकच विश्वास ठेवायचा, की मी ही सेवा करत आहे, याच्यासाठी सेवा करत आहे. नोकरीसाठी म्हणा, विवाहासाठी म्हणा, संतानप्राप्तीसाठी म्हणा किंवा तुमची कोणती मोठी इच्छा आहे, त्याच्यासाठी ही सेवा करत आहे आणि ती सेवा ही माझी स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करून घेतील. बघा, स्वामी महाराजसुद्धा आपली परीक्षा घेत असतात, की आपण या सेवेमध्ये किती काळ टिकून राहतो आणि किती काळ टिकून राहत नाही. त्याच्यामुळे स्वामी महाराज प्रत्यक्ष आपली परीक्षा घेत असतात. त्याच्यामुळे तुम्ही सेवा ही एकदम काटेकोरपणे, एकदम ठाम निश्चय करून, विश्वास ठेवून तुम्ही ही सेवा करायची आहे. बघा, तुम्हाला 3 दिवसात नाही अनुभव आला, तर 4थ्या दिवशी येईल. 4थ्या दिवशी नाही आला, तर 10व्या दिवशी येईल. 10व्या दिवशी नाही आला, तर 108 पारायणं संपूर्ण पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला या सेवेचा अनुभव येईल. पण तुम्ही ही सेवा 108 दिवस पूर्ण होईपर्यंत तुम्हाला ही सेवा करायची आहे. तुम्हाला काय करायचं आहे, की केंद्रात जाऊन संकल्पयुक्त ही सेवा करायची आहे. बघा, आता बऱ्याच ताईंचा प्रश्न होता, की मी केंद्रात जाऊन श्रीफळ, खडीसाखर, फूल ठेवून सेवेला सुरुवात केली नाही, तर घरीच संकल्प करून सेवेला सुरुवात केलं. तर हो, ते पण बरोबरच आहे. पण तुम्ही ज्यावेळेस केंद्रामध्ये जाचाल, केंद्र नसेल तर तुम्ही मंदिरात जाऊन करा, मंदिर नसेल तर तुमच्या देवघरात करा तुम्ही. आणि स्वामी महाराजांना तुम्हाला हे श्रीफळ ठेवून तुम्हाला प्रार्थना करायची असते, की माझी ही सेवा पूर्ण करून घ्या, निर्विघ्नपणे माझी ही सेवा पूर्ण व्हावी, असं तुम्हाला स्वामी महाराजांना प्रार्थना करायची असते. तर तुम्ही मंदिर असेल, केंद्र असेल, तिथं जाऊन श्रीफळ, खडीसाखर, फूल ठेवून स्वामी महाराजांना तुम्हाला प्रार्थना करायची आहे. नंतर घरी आल्यानंतर तुम्हाला संकल्प सोडायचा आहे, की मी स्वामी महाराज 108 दिवसाचं हे संकल्पयुक्त पारायण करत आहे. मग तुमची जी काही इच्छा असेल, जे काही प्रश्न असतील, ते तुम्हाला स्वामी महाराजांना सांगायचे आहेत आणि एवढ्या दिवसात माझ्याकडून ही सेवा निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्या आणि स्वामी महाराज, माझी ही इच्छा लवकरात लवकर पूर्ण करून घ्या. तुम्ही ही माझी इच्छा पूर्ण करणारच, हा माझा विश्वास आहे. असा स्वामी महाराजांना असं तुम्हाला बोलायचं आहे. आणि नंतर तुम्हाला संकल्प सोडल्यानंतर तुम्हाला सेवेला सुरुवात करायचं आहे. कोणत्याही दिवशीपासून तुम्ही या सेवेला सुरू करू शकतात. बघा, सर्वात आधी काय करायचं आहे तुम्हाला, स्वामीचरित्र सारामृताचे 1 ते 21 अध्याय, स्वामीचरित्र सारामृतामध्ये 1 ते 21 अध्याय आहेत. तर दररोज या 21 अध्यायाचं तुम्हाला पठण करायचं आहे. त्याआधी तुम्हाला सर्वात आधी 11 माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. बघा, तुम्ही काय करायचं आहे, 11 वेळेस श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. 1 ते 21 अध्याय तुम्हाला दररोज पठण करायचे आहेत आणि 11 वेळेस तारक मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. हे सर्व काही तुम्हाला एका बैठकीत करायचं आहे. बघा, जर तुम्ही नवीन असाल तर तुम्हाला तास, 1.5 तास लागू शकतो. पण जे कोणी जुने आहेत तर त्यांना जास्त वेळ लागत नाही. 1 पाऊण तासाच्या आत ही सेवा होऊन जाते. आणि ही सेवा करताना तुम्हाला मांसाहार कडकडीत वर्ज्य करायचा आहे. 108 दिवस तुम्ही ही सेवा करत आहात, तर 108 दिवस तुम्हाला मांसाहार, अन्न वर्ज्य करायचं आहे. जर हे तुम्ही अटी नियम जर वापरून सेवा कराल, तर बघा, तुम्हाला याची फलप्राप्ती लवकरात लवकर होणार. 100% तुम्हाला या सेवेचं फळ हे मिळणार म्हणजे मिळणारच. खूप छान अशी ही सेवा आहे आणि या सेवेने खूप लवकर तुम्हाला अनुभवसुद्धा येईल. माझा स्वतःचा अनुभव मी तुम्हाला हे सांगत आहे, की स्वामींची सेवा जर श्रद्धायुक्त अंतःकरणेने केली, तर 24 तासाच्या आतच त्या व्यक्तीला या सेवेचं फळ देखील मिळतं. चला तर मग आजच सुरुवात करा. ज्याच्या जीवनामध्ये खूप अडचणी आहेत किंवा खूप मोठ्या इच्छा आहेत, तर त्या ताई आणि दादांनी या सेवेला आजपासूनच सुरुवात करा. खूप म्हणजे खूप प्रभावशाली आणि ही चमत्कारी ही सेवा स्वामी महाराजांची आहे. चला तर मग सर्वांना श्री स्वामी समर्थ.